आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. पुण्यातील मुंढवा येथील 1800 कोटी रुपयांच्या जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप झाले आहेत. कंपनीने ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांना विकत घेतली आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त 500 रुपये भरल्याचे समोर आले. हा व्यवहार उद्योग संचालनालयाने मंजूर केला आणि अवघ्या 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफी देऊन संपूर्ण प्रक्रिया केवळ 27 दिवसात पूर्ण करण्यात आली. या प्रकरणावर अमेडिया कंपनीने न्यायालयात भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी सांगितले की उद्योग विभागाचे इरादापत्र पूर्णपणे वैध होते आणि त्याच आधारे मिळालेली स्टॅम्प ड्युटी सवलत कायदेशीर होती. त्यामुळे 21 कोटींचे मुद्रांक शुल्क परत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दाव्याला जोरदार विरोध केला. त्यांनी म्हटले की अमेडिया कंपनी कितीही कहाण्या बनवली तरी त्यात तथ्य नाही. स्टॅम्प ड्युटी माफीचे कोणतेही प्रमाणपत्र उद्योग विभागाने दिलेलेच नाही, त्यामुळे कंपनीला नियमानुसार शुल्क भरावे लागणार आहे. त्यांनी हे देखील सांगितले की खारगे कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. जमीन व्यवहाराशी संबंधित काही व्यक्तींना अटक झाली असून पोलीस कारवाई सुरू आहे. डेव्हलपमेंट कमिशनने वेळ मागितल्यामुळे सरकारने 1 महिन्याची मुदतवाढ दिल्याची माहितीही त्यांनी दिली. 1 महिना मुदतवाढ दिली आहे कारण अमेडिया कंपनी व्यवहार करणारे घेणारे यांच्या वकिलांनी थोडा टाईम वाढवून मागितला. त्यांना नॅचरल जस्टिस द्यायचा होता. 15 दिवस अधिवेशनाचा जो काही जाण्या येण्याचा ट्रान्झिट पिरियड आहे. अधिवेशन पुढचा आठवडा आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट कमिशनरनी थोडा वेळ मागितला आहे. विकास आयुक्तांनी तोही आम्ही देतो आहे. नॅचरल जस्टिस म्हणून 1 तारीख 2 तारीख 3 तारीख द्यावी ही नियमात आहे. त्यामुळं 1 महिन्याची मुदतवाढ आहे. पण त्यापूर्वीच आमच्याकडे रिपोर्ट येईल आणि सरकार अंतिम कारवाई करेल. पोलिसांनी आपली कारवाई चालू केलेली आहे. या घोटाळ्यात आणखी एक महत्त्वाचा तपशील म्हणजे शीतल तेजवानी यांच्या नावावर असलेली पॉवर ऑफ अटर्नी. पोलीस तपासात त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे ही पॉवर ऑफ अटर्नी तयार केली आणि सरकारी जमीन खासगी कंपनीला विकली असल्याचे उघड झाले. सततच्या चौकशी आणि पुरावे न सादर केल्यामुळे संशय वाढला आणि अखेर पोलिसांनी शीतल तेजवानी यांना अटक केली. मात्र या संपूर्ण प्रकरणात अद्याप पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने विरोधकांनी सरकार आणि पवार कुटुंबावर टीका केली आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा, आमा चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.